हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता 10वी यांची बास्केट फुल ऑफ मूनलाइट ही पोयम पाहणार आहोत, जी लिहिलेली आहे सुनील शर्मा या पोएटनी. पाहूयात बास्केट फुल ऑफ मूनलाइट. पहिला स्टँजा रीड करतो, लक्ष द्या. ओ मून, गिव्ह मी मूनलाइट, basket full or 2 baskets full with seeds of moonlight. फ्रेंड्स, इथे समजून घ्या, हा पहिला स्टँजा आहे आणि याच्यामध्ये जो स्पीकर आहे पोएम मधला तो कोणाशी बोलत आहे तर ओ मून. आता ओ मून म्हटल्यानंतर आपल्याला माहिती आहे की ओ मून म्हणजे कोण आहे. आपल्याला माहिती आहे मून म्हणजे चंद्र आहे. चंद्राशी हा जो पोयम मधला स्पीकर आहे तो बोलत आहे. तर लक्षात घ्या, आपल्याला फिगर ऑफ स्पीच पण समजून घ्यायचे आहेत, जे आपल्याला ऍप्रिसिएशन या क्वेश्चनचा आन्सर लिहिताना उपयोगी पडतात आणि पोयम पूर्ण समजते आपल्याला. तर इथे आपल्याला माहिती आहे की हा फिगर ऑफ स्पीच जो आहे तो आहे ऍपोस्ट्रॉफी. ऍपोस्ट्रॉफी हा फिगर ऑफ स्पीच आहे. कसा की ऍपोस्ट्रॉफी या फिगर ऑफ स्पीच मध्ये ऍबसेंट पर्सन म्हणजेच जो व्यक्ती समोर नाहीये किंवा ऍबस्ट्रॅक्ट आयडिया और थिंग किंवा अशी गोष्ट जी आपल्या प्रत्यक्ष समोर नाही पण त्याला उद्देशून म्हणजे ऍड्रेस्ड हा शब्द असतो, जो कवी आपल्या कवितेमध्ये त्याचा उपयोग करतो. म्हणून जो पहिला स्टँजा आपली सुरुवातच या कवितेची आहे, बास्केट फुल ऑफ मूनलाइट. ओ मून, मून म्हणजे जसं की आपण चांदोमामा म्हणतो, चांदोबा म्हणतो. ओ मून, गिव्ह मी मूनलाइट, मला काय करा, तुम्ही चंद्रप्रकाश द्या. किती द्या म्हणतायत? बास्केट फुल और 2 बास्केट्स फुल, 1 पिशवी किंवा 2 पिशवी भरून मला चंद्रप्रकाश द्या. हा जो स्पीकर आहे हा आपल्या चांदोमामांना ही विनंती करत आहे. विथ सीड्स ऑफ मूनलाइट. बघा, चंद्रप्रकाश तर हवाय पण त्याच्या सोबतच काय हवंय? सीड्स. सीड्स म्हणजे आपल्याला माहिती असेल की आपण ज्याला बिया म्हणतो किंवा बियाणे असं म्हणतो, ज्याला आपण शेतीमध्ये लावतो आणि आपल्याला माहिती आहे एका बी पासून आपलं एक झाड तयार होतं आणि अनेक त्याची पुन्हा फळे लागल्यानंतर अनेक झाडांमध्ये आपण त्याचं रूपांतर करू शकतो. या स्पीकरचं ही तसं म्हणणं आहे की चांदोबाबा, मला तुम्ही चंद्रप्रकाश द्या आणि काय करा, त्यासह मला तुम्ही त्याच्या बिया देखील द्या. हा झाला आपला पहिला स्टँजा, ज्याच्यामध्ये आपण ऍपोस्ट्रॉफी नावाचा फिगर ऑफ स्पीच पाहिला. कारण चांदोमामा आपल्या समोर नाहीये, लगेच आपण त्याच्याशी असं बोलत नाहीये, तो आपल्यापासून फार दूर आहे. पण आपण असं या कवितेतील स्पीकर जो आहे तो अशी कल्पना करतोय, ही इज इमॅजिनिंग दॅट, की तो आपल्या समोरच आहे आणि त्याला उद्देशून ही विनंती केली जात आहे. हा झाला पहिला स्टँजा बास्केट फुल ऑफ मूनलाइटचा. आता पाहूयात आपण दुसरा स्टँजा. त्यापूर्वी आणखीन एक फिगर ऑफ स्पीच आहे, जो की आता आपण म्हटलं विथ सीड्स ऑफ मूनलाइट. विथ सीड्स ऑफ मूनलाइट. लक्षात घ्या, आता जसं की आपल्याला माहिती आहे बियाणे हे वेगळ्या वेगळ्या रोपांचं झाडांचं आहे, पण सीड्स ऑफ मूनलाइट चंद्रप्रकाशाच्या बिया, इथे काय झालेलं आहे? कंपॅरिझन दोन गोष्टींमधलं झालेलं आहे. कंपॅरिझन म्हणजे तुम्हाला माहिती आहे, आपण इमेजेस स्प्रेअर मध्ये देखील पाहिलं. कंपॅरिझन म्हणजे तुलना, दोन गोष्टींची तुलना, एक सीड्स आणि एक मूनलाइट. मग अशी जर तुलना होत असेल तर आपल्याला माहिती आहे तो फिगर ऑफ स्पीच असतो मेटाफर. मेटाफर या फिगर ऑफ स्पीच मध्ये काय केलेली असते? दोन घटकांची तुलना. इथे एक आहे, इथे दोन आहे, या दोघांची इथे काय केलेली आहे? तुलना.
म्हणून पहिल्या स्टँजा मध्ये दोन फिगर्स ऑफ स्पीच आले. पहिला आला अपोस्ट्रॉफी, दुसरा आला मेटाफर. समजले? पाहूयात पुढचा स्टँजा. फ्रॉम द सिटी टू माय विलेज. बघा, जे शहर आहे, शहर आणि माझे गाव यापासूनचे अंतर. फ्रॉम द सिटी टू माय विलेज ऑन द साइड्स ऑफ द पाथ. पाथ म्हणजे रस्ता, मार्ग. पाथ म्हणजे वे म्हणू शकतो, मार्ग किंवा रस्ता. बघा, हे जे मूनलाइट्स मागितलेत स्पीकरनं कवितेमधल्या चांदूमामाकडे, कुठे लावायचे तर फ्रॉम द सिटी टू माय विलेज, शहरापासून गावापर्यंत. ऑन द साइड्स ऑफ द पाथ, रस्त्याच्या दोन्ही बाजूला मला तुझ्याकडून जो चंद्रप्रकाश घेणार आणि ज्या बिया घेणार त्या मला तिथे लावायच्या आहेत. आय वॉन्ट टू सो मेनी. सो, SOW, सो. जसं की बिया काय केले जातात, सो म्हणजे पेरणे. मला काय करायचं आहे, त्या बिया माझ्या गावाच्या आणि शहराचा जो रस्ता आहे त्याच्या दोन्ही बाजूला पेरायच्या आहेत, लावायच्या आहेत. स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. बघा, स्मॉल स्मॉल अगदी छोट्या छोट्या या चंद्रप्रकाशाच्या मूनलाइट्स मला लावायच्या आहेत. आता स्मॉल स्मॉल हा शब्द काय झाला, किती वेळा आलेला आहे पहा. स्मॉल स्मॉल दोनदा आला. स्मॉल स्मॉल मून्स ऑफ लाईट. पहा, अगदी सोपा एक फिगर ऑफ स्पीच जो की तुम्हाला माहित आहे. शब्द किंवा ती ओळ ज्या वेळेस पुन्हा येते त्या फिगर ऑफ स्पीचला रिपीटिशन असं म्हणतात. रिपीटिशन, कारण तो शब्द दोन वेळेला आलेला आहे. म्हणून असा फिगर ऑफ स्पीच आपल्याला दिसला तर आपण त्याचं नाव आहे रिपीटिशन. पहा, द होल विलेज गोज टू द सिटी. म्हणजे जो स्पीकर ज्या गावात राहतो आहे त्या गावातील व्यक्ती या शहरामध्ये जातात. कशा करता, डेली टू वर्क. एक दिवस नाही, दररोज ते या गावातून त्या शहरामध्ये कामासाठी जातात. आणि जसं की आपल्याला कळालं की स्पीकर असं म्हणत आहे, मला या गावापासून त्या शहरापर्यंतचा जो रस्ता आहे त्याच्या दोन्ही बाजूला मूनलाइट्स याच्या बिया लावायच्या आहेत. म्हणजे त्याचं झाडामध्ये रूपांतर होईल आणि त्याचा प्रकाश त्या रस्त्यावरती पडेल. ही गोष्ट नेमकी का स्पीकर मागत आहे, विनंती का करत आहे, पाहूयात पुढच्या स्टँजामध्ये. इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक. म्हणजे जाताना दिवस आहे, कदाचित सकाळ लवकर जाता येते, पण येताना मात्र त्यांच्या मार्गावरती अंधार पसरलेला असतो. ऍज माय विलेज इज क्वाइट फार. क्वाइट फार म्हणजे अतिशय दूर. हा जो रस्ता आहे गावापासून शहरापर्यंतचा अतिशय दूर आहे. ऍज माय विलेज इज क्वाइट फार. आता इथे लक्ष द्या, ऍज माय विलेज, ऍज माय विलेज इज क्वाइट फार. पहा, इथे आणखीन एक फिगर ऑफ स्पीच आहे ज्याच्यामध्ये कंपॅरिझनच आहे, पण ती कंपॅरिझन मेटाफर सारखी नाहीये. इथे ऍज, आता लक्षात घ्या, ऍज किंवा लाईक या शब्दांचा उपयोग होऊन जर कंपॅरिझन होत असेल तर तो फिगर ऑफ स्पीच असतो सिमिली. याच्यामध्ये देखील कंपॅरिझनच असतं. या दोन पैकी एका शब्दाचा उपयोग करून कवी काय करतो, दोन गोष्टींमध्ये तुलनाच करतो. लक्षात घ्या, दोन्ही फिगर ऑफ स्पीच तुमच्या समोर आहे. दोन्ही मध्ये आपण तुलनाच केलेली आहे, पण इथे ऍज किंवा लाईक यापैकी कोणताही शब्द नाहीये, म्हणून तो आहे मेटाफर. या फिगर ऑफ स्पीच मध्ये मात्र ऍज हा शब्द कवीनं घेतलेला आहे, म्हणून ज्या वेळेस ऍज किंवा लाईक या शब्दांचा उपयोग करून तुलना झालेली असते तो फिगर ऑफ स्पीच असतो सिमिली. समजलं?
पहा, इट बिकम्स डार्क ऑन इट्स वे बॅक ॲज माय विलेज इज क्वाईट फार. फार दूर असल्यामुळे येताना ज्या लोकांचा प्रवास सकाळी कामानिमित्त झालेला असतो त्यांना येताना अंधार होतो. द रूट इज टफ अँड फुल ऑफ. बघा, रस्ता हा टफ, अडचणीचा आहे. द रूट इज टफ अँड फुल ऑफ. पहा, कशानं भरलेला आहे? फुल ऑफ. स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. स्नेक म्हणजे तुम्हाला माहिती आहे साप, स्कॉर्पियन्स म्हणजे विंचू. आता ज्या रस्त्यावरती साप आणि विंचू भरलेले आहेत तो रस्ता आपल्याला चालण्यायोग्य नक्कीच नाही. आता या ओळीमध्ये पाहूया स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. पहा, जसं की आपण मागच्या पण पोएम मध्ये पाहिलेलं आहे, जर रिपीटिशन ऑफ कॉन्सोनंट साऊंड, स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. इथे आपण पाहू शकतो एस आणि हा एस काय आहे, तर हे आहे रिपीटिशन ऑफ कॉन्सोनंट साऊंड. आणि आपल्याला माहित आहे कोणत्या फिगर ऑफ स्पीच मध्ये रिपीटिशन ऑफ कॉन्सोनंट साऊंड होतो. कदाचित तुम्ही उत्तर सांगतही असाल. तो फिगर ऑफ स्पीच आहे अलिटरेशन. यांनी ओळखलं, व्हेरी गुड, प्रयत्न केला, छान. पाहूयात, हा रस्ता जो आहे पूर्णपणे भरलेला असतो स्नेक्स अँड स्कॉर्पियन्स. नीदर बस नॉर कार्ट प्लाइज. बघा, प्लाइज या शब्दाचं मिनिंग दिलेलं आहे ट्रॅव्हल्स रेग्युलरली ओव्हर अ रूट. पण इथे या मार्गावरती कुठल्याही पद्धतीचं वाहन उपलब्ध नाही. म्हणजेच ज्या व्यक्ती कामानिमित्त गावामधून शहरामध्ये जातात त्यांना फक्त एकच पर्याय आहे, तो म्हणजे पायी प्रवास करणं. आणि ज्या रस्त्यावर तुम्ही सांगा साप आणि विंचू आहेत, प्रवास किती हा धोकादायक असणार. When my father returns home, I am asleep. जो स्पीकर आहे, आता आपल्याला लक्षात आलं असेल लहान मूल आहे तुमच्या वयाचं. आणि यांच्यामध्ये ज्या व्यक्ती गावामधून शहरामध्ये कामानिमित्त जातात या मुलाचे वडील देखील आहेत, ज्यांना परत येताना उशीर होतो या रस्त्यामुळे. आणि मग असं म्हटलंय व्हेन माय फादर रिटर्न्स होम, घरी येतात, आय एम अस्लीप. लहान मूल असल्यामुळे वडिलांची वाट पाहत पाहत झोपी जातो किंवा जाते. अँड ही गोज बॅक अर्ली इन द मॉर्निंग. जसं की आपल्याला माहित आहे या मार्गावरती कुठलंही वाहन उपलब्ध नाहीये, पण काम करणं किती आवश्यक आहे. त्यामुळे ज्या वेळेस पण लहान मूल झोपी गेलेलं आहे, वडील त्यावेळेला येतात आणि पुन्हा कामासाठी लवकर जायचंय. म्हणजेच पुन्हा जे मूल आहे ते झोपलेल्या अवस्थेतच आहे. म्हणजे वडिलांचं आणि मुलाचं यामध्ये बोलणं होत नाही. काय कारणीभूत आहे, तर तो जो आहे रस्ता. ज्या रस्त्यावरती येताना वडिलांना, अनेक वडील आहेत जे कामानिमित्त, अनेक आई पण असतील, पॅरेंट्स ज्यांना पालक म्हणतो आपण, असे जातात शहरामध्ये आणि येताना मात्र त्यांना खूप अंधार, उशीर पण झालेला असतो. लहान मुले वाट पाहून झोपी जातात. पुन्हा कामावरती पोहोचण्यासाठी वाहन नसल्यामुळे सकाळी लवकर जावं लागत आहे. यामध्ये पालक आणि जे मूल आहे त्यांचा संवाद होत नाही. हे दुःख आहे आणि हे दुःख दूर करण्यासाठी आपल्या कवितेमधील जो स्पीकर आहे, जे मूल आहे, मुलगा मुलगी आहे, ते चंद्राला, चांदोमामाला विनंती करतायत, जर हा रस्ता प्रकाशमय झाला तर विंचू आणि साप यांचा जसा सामना करत करत येताना उशीर होतोय आमच्या आई वडिलांना, तो होणार नाही. ओ मून, गिव्ह मी बास्केट फुल ऑफ मूनलाइट
ऑन लोन. लक्षात घ्या, आता ऑन लोन असं म्हटलेलं आहे. लोन आपण म्हणजेच कशाला म्हणतो, एक प्रकारचं कर्ज. अनेक गोष्टी करण्यासाठी आता बघा फायनान्स उपलब्ध आहे. आपण पाहतो की महिन्याला थोडे थोडे पैसे देऊन आपण एखादी गोष्ट विकत घेऊ शकतो. त्याच्यामध्ये मग कार असेल, महागड्या इलेक्ट्रॉनिक्स वस्तू असतील, मोबाईल्स असतील, सगळ्या गोष्टींसाठी आता आपल्याला माहिती आहे की ईएमआय असा उपलब्ध झालेला ऑप्शन आहे, ईएमआय. पण लक्षात घ्या, आता इथे ईएमआय म्हणजे कर्ज काढून कशाची डिमांड केलेली आहे स्पीकरनं, तर चंद्रप्रकाशाची. मग आता ज्या गोष्टी आपण करतो आपल्या आयुष्यामध्ये त्याची तुलना इथं केलेली आहे. मग ज्या वेळेस मानवी भावना एखाद्या कवी ओळीमध्ये त्याचा उपयोग करतो, त्या फिगर ऑफ स्पीचला पर्सॉनिफिकेशन असं म्हणतात. पर्सन म्हणजेच व्यक्ती, त्याच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या पर्सॉनिफाईड केलेल्या असतात. म्हणजेच काय की मानवी भावनांचा उपयोग कवीनं आपल्या गोष्टी समजावून सांगण्यासाठी त्या कल्पना एखाद्या गोष्टीमध्ये इमॅजिन म्हणजे कल्पना केलेली आहे. म्हणजे काय, आपण जसं की एखादी निर्जीव गोष्ट असते आणि तिला मानवी भावना आहेत असं इमॅजिन करतो, म्हणजेच याला पर्सॉनिफिकेशन नावाचा फिगर ऑफ स्पीच म्हणतात. आता व्यवहारामध्ये ज्या गोष्टी आपल्याला शक्य आहे, ज्या कर्ज काढून घेऊ शकतो, सामान्यतः व्यक्ती तसं करतायत आज. पण चंद्रप्रकाश हा काही कुठली कंपनी जशी इलेक्ट्रॉनिक असेल, मोबाईल कंपनी असेल, हे कर्जावरती देऊ शकत नाही किंवा त्याचे टप्प्याटप्प्याने पैसे देऊन आपण विकत घेऊ शकत नाही. इथं कवीनं काय केलंय, ती कल्पना केलेली आहे, इमॅजिनेशन केलेलं आहे. इमॅजिन म्हणजे कल्पना करणे. मग अशा कल्पना ज्या आहेत की बाबा आपल्याशी संबंधित आहेत, ज्याच्यावरती आपण अशा पद्धतीने ईएमआय किंवा एक इन्स्टॉलमेंट देऊन आपण त्या गोष्टी खरेदी करू शकतो, त्याची तुलना आपल्या लोन आणि मूनलाईटशी केलेली आहे. म्हणून हा जो फिगर ऑफ स्पीच आहे तो आहे पर्सॉनिफिकेशन. समजला? पुढे पहा, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. डार्क रूट कशाला म्हटलं हे आपण पाहिलेलं आहे की जिथे स्पीकर राहतो, ज्या गावामध्ये राहतोय ते गाव हे आणि कामाचं ठिकाण हे, याच्यामध्ये एक रस्ता आहे, तो मार्ग आहे. हा मार्ग विंचू आणि साप यांनी भरलेला आहे. पालक आपला जीव मुठीत घेऊन या ठिकाणी जातात. त्या रस्त्याला प्रकाशमय करण्यासाठी हे जे मूल आहे तुमच्याच वयाचं, त्याची इच्छा आहे की हा रस्ता अशा साप विंचवांपासून, त्या अंधारापासून दूर व्हावा. बघा, म्हणून काय म्हटलेलं आहे, आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. बघा, आता या ओळीमध्ये आपण जर पाहिलं, आय वॉन्ट टू लाईट म्हणजे आपल्याला माहिती आहे की प्रकाश करणे, अंधार दूर करणे. लाईट द डार्क रूट. आणि डार्क या शब्दाचा अर्थ आपल्याला माहित आहे. लक्षात घ्या, लाईट आणि डार्क हे जे शब्द आहेत या ओळीमध्ये आलेले, हे एकमेकांच्या अपोजिट आहेत. अपोजिट या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे की विरुद्ध आहे. मग अशी कल्पना ज्यावेळेस कवी एका ओळीमध्ये वापरतो की ज्याचा अर्थ एकमेकांशी विरुद्ध आहे, त्यावेळेस तो फिगर ऑफ स्पीच असतो अँटीथेसिस. एकदम सोपं मिनिंग आहे अँटीथेसिस. का तर अँटी या शब्दाचाच अर्थ आहे अपोजिट. तुम्ही बरेचसे शब्द असे पाहिले असतील, अँटी टेररिस्ट, अँटी नॅशनल, ओके, त्याच्या अपोजिट असा असतो त्याचा अर्थ. आणि थेसिस या शब्दाचा अर्थ आहे आयडिया. मग कवी काय करतो, दोन विरुद्ध अर्थाच्या कल्पना तिथे आपल्याला देत असतो, म्हणून त्याला म्हणतात अँटीथेसिस. बघा, इथे स्पीकर कवी असं म्हणत आहे, त्या स्पीकरच्या माध्यमातून आय वॉन्ट टू लाईट द डार्क रूट. मला तो जो अतिशय प्रचंड अंधाराचा जो मार्ग आहे तो प्रकाशमय करायचा आहे. लक्षात घ्या, याचं हिडन मिनिंग म्हणजे एक सुप्त अर्थ किंवा गुप्त अर्थ मिनिंग आपण असं घेऊ शकतो की आपल्याकडे जर ज्ञानरूपी प्रकाश आला
तर अनेक गोष्टींचा अंधार आपल्या आयुष्यामधून आपण दूर करू शकतो. आणि ती मूनलाईट आहे आपल्या आयुष्यामधली एज्युकेशन, शिक्षण. हा अर्थ आपण इथे मोठा आहे, व्यापक आहे. कवी काय करतो की आपल्याला लहान लहान गोष्टींमधून व्यापक अर्थ देत असतो. दॅट इज द ब्रॉड स्पीकिंग, ब्रॉड माइंडेड पर्सन इज सेइंग दॅट. तर तुम्ही हा अर्थ समजावून घ्या. आपल्याला मूनलाईट इथे कम्पेअर करायचे आहे एज्युकेशन सोबत. आणि ज्या पद्धतीचे अनेक अंधार आपल्या आयुष्यामध्ये असतील ते आपण एज्युकेशन या मूनलाईटनं दूर करू शकतो. सो दॅट माय फादर रिटर्न्स अर्ली. एकदा का मी हा रस्ता पूर्ण मूनलाईट लावून प्रकाशमय केला, जे गावातील अनेक पॅरेंट्स जात आहेत ते लवकर येतील आणि त्यांच्या आयुष्यामधील सर्वांचा अंधार दूर होईल. जी बालके आई वडील येण्यापूर्वी झोपी जात आहेत, लवकर आल्यामुळे त्यांचा संवाद होईल. सकाळी लवकर जायचं म्हणून जे पूर्ण झोपेतच असतात लवकर उठतील, त्यांचा संवाद होईल, त्यांच्यामध्ये चांगलं नातं निर्माण होईल, गैरसमज दूर होतील. अशा सगळ्या गोष्टी मूनलाईट आल्यामुळे होऊ शकतील. आय टू वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स. लक्षात घ्या, वडील उशिरा येतात आणि वडील लवकर जातात. आपले पालक लवकर येतात आणि उशिरा येतात आणि लवकर जातात. यामुळे मुलांच्या इच्छा आहे की कधीतरी माझ्या पालकांनी मला छोट्या छोट्या गोष्टी सांगाव्यात, अशी इच्छा असते. लहानपणी आपण आजी आजोबांकडून ऐकतच असतो, पण आता पालकांनीही त्या सांगाव्यात अशी इच्छा आहे. पण हा रस्ता जो कारणीभूत ठरलाय की पालकांचा संवादच होऊ दिलेला नाही. म्हणून हे जे मूल आहे चांदोबामांकडे विनंती करत आहे की तुम्ही जर प्रकाश दिला, रस्ता प्रकाशमय झाला, तर मी देखील काय करू शकतो. आय वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स अँड स्टोरीज फ्रॉम हिम. फेरी टेल्स म्हणजे आपल्याला माहित आहे कशाला म्हणतात फेरी टेल्स, ज्या परीकथा असतात त्यांना. आणि स्टोरीज माहिती आपल्याला ज्या गोष्टी आहेत, जशा की छान छान गोष्टी, छोट्या छोट्या गोष्टी आजी आजोबा आपल्याला सांगतात त्यांना. मग पहा इथे आता आय टू वॉन्ट टू हिअर, हिअर म्हणजे ऐकणे, फेरी टेल्स, फेरी टेल्स. आता फेरी टेल्स म्हणजे ज्याला आपण परीकथा असं म्हणतो. परीकथा लहान मुलांना ह्या फार आवडीच्या गोष्टी असतात. अँड स्टोरीज, स्टोरीज फ्रॉम हिम. पहा इथे स्टोरीज आणि फेरी टेल्स म्हणजे एकाच अर्थाचे दोन शब्द कवितेमध्ये कवीनं वापरलेले आहे. या फिगर ऑफ स्पीचचं नाव आहे टॉटॉलॉजी. पहा टॉटॉलॉजी का, तर स्टोरीज आणि परीकथा म्हणजे फेरी टेल्स या दोन शब्दांचा उपयोग कवीनं काय केलेला आहे, एकाच गोष्टीसाठी वापरलेला आहे. जर कवीने असं म्हटलं असतं की आय वॉन्ट टू हिअर फेरी टेल्स, आपण फेरी टेल्स आणि स्टोरीज हे समजून घेतलंच असतं. स्टोरीज ऐवजी त्यांनी दोन शब्द वापरले किंवा फेरी टेल्स न वापरता स्टोरीज जर यूज केला असता तरी देखील आपल्याला समजलं असतं की या स्पीकरला, या मुलाला आपल्या पालकांकडून कथा ऐकायच्या. आणि कथांमध्ये मग परीकथा पण येतात आणि छोट्या छोट्या गोष्टी पण येतात, ज्या की मनोरंजक असतात, बोधकथा देखील असतात. पण एकाऐवजी दोन शब्दांचा उपयोग केलेला आहे, म्हणून याला टॉटॉलॉजी असं नाव आहे. हा फिगर ऑफ स्पीच टॉटॉलॉजी, सेम मिनिंग आहे म्हणून त्याला टॉटॉलॉजी. ओ मून गिव्ह मी अ बास्केट फुल ऑफ मूनलाइट, आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून. लक्षात घ्या, पहिल्या स्टँजामध्ये सीड्स ऑफ मूनलाइट म्हणलं, नंतर आता ज्या बदलामध्ये आपण पाहतोय बघा, गिव्ह मी बास्केट फुल ऑफ मूनलाइट, आय वॉन्ट टू सो सीड्स ऑफ मून. आता मला चंद्रच तिथे पेरायचा आहे आणि माझ्या
ऑन द साइड्स ऑफ द पाथ, रस्त्याच्या दोन्ही बाजूंना. बघा, यातून आपण एक मोठा अर्थ असा घ्या की आपल्या आयुष्यामध्ये ज्या ज्या गोष्टी अज्ञान रूपी आहेत त्याचा आपण नॉलेज रूपी जर मूनलाईट आपल्याकडे आला तर आपण तो अंधार पूर्णतः दूर करू शकतो. तर अशा पद्धतीची ही अगदी सुंदर असलेली ही पोएम आपण अभ्यासली, ज्यामध्ये सगळे फिगर्स ऑफ स्पीच पाहिले. ऍप्रिसिएशन नावाचा क्वेश्चन लिहिताना तुम्हाला या सर्व फिगर्स ऑफ स्पीचची मदत होईल. ठीक आहे, तर आपण या पद्धतीनं सुनील शर्मा लिखित बास्केट फुल ऑफ मूनलाईट पोयम अभ्यासलेली आहे. थँक्यू.